मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आता 26 अलीपूर रोड या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक बघून आज दिल्ली येथील राजघाट बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। राजघाट या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची समाधी आहे। अगदी थोड्या वेळामध्ये आपण आता समाधी स्थळाकडे जाणार आहोत। आपली ही गाडी आहे, पार्किंगला उभी आहे आणि सर्व आता गाडीतून सर्व उपासक या ठिकाणी उतरलेले आहेत। आपण आता राजघाटकडे जात आहोत, तर आपण पुढे बघूया आणखी। तर अशा पद्धतीने हे आपले सर्व धम्मस्थळीतील उपासक आहेत। प्रिय सज्जनांनो, आता आपण दिल्ली अगदी सकाळी 8:30 वाजेपासून दिल्लीमधील आपण सर्व वेगवेगळे ठिकाणं आपण बघत आहोत आणि वेगवेगळे ठिकाणं बघत आता आपण आलेलो आहे राजघाट या ठिकाणी महात्मा गांधी यांची समाधी बघण्यासाठी। प्रिय सज्जनांनो, आपण बघत आहोत राजघाट या ठिकाणी महात्मा गांधी यांची समाधी बघण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी महात्मा गांधींचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे। अपन बघत आहात हा महात्मा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा। अशा पद्धतीने आपण सर्व उपासक आता आलेलो आहोत राजघाट या ठिकाणी, दिल्ली येथील राजघाट। याच ठिकाणी महात्मा गांधी यांची समाधी आहे आणि समाधी स्थळाला भेट देऊन आता लगेचच आपण निघणार आहोत लाल किल्ल्याला आपण पोहोचणार आहोत। लाल किल्ला बघितल्यानंतर पुन्हा आपण चांदनी मार्केटमध्ये जाणार आहोत। खूप दिल्लीचं मार्केट भारी आहे आणि खूप छान पद्धतीने त्या ठिकाणी आपले उपासक खरेदी करणार आहेत, आपण बघत आहोत। अशा पद्धतीने या ठिकाणी खेळणे, सायकल बघा आपण बघत आहोत। या ठिकाणी करंडे वगैरे आहेत, रिक्षा, सायकल, दुधाची कॅटली वगैरे। प्रिय सज्जनांनो, आज आपण राजघाट या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आपले उपासक आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता महात्मा गांधी यांची समाधी बघण्यासाठी आपले उपासक आता निघालेले आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये खरं तर आपल्याला व्हिडिओ बनवता आला नाही, कारण मोबाईलसाठी त्या ठिकाणी बंदी आहे। बाकी सर्वच ठिकाणी मोबाईल चालते, परंतु बाबासाहेबांच्या ठिकाणी मोबाईल का चालत नाही हा एक मोठा एक प्रश्न निर्माण होतोय। प्रिय सज्जनांनो, आपण बघत आहोत या ठिकाणी महात्मा गांधींची समाधी आहे। या ठिकाणी उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आपण बघत आहोत। तर प्रिय सज्जनांनो, आज आपण बघत आहोत हा राजघाट आहे। राजघाट या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी आतमध्ये पोहोचलेले आहेत। याच ठिकाणी महात्मा गांधी यांची समाधी आहे आणि या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी या ठिकाणी सर्व उपासक आतमध्ये पोहोचलेले आहेत। अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी हे बघत आहोत आपण महात्मा गांधी यांची समाधी।
चैत्यभूमीला चालू राहते गॅस कनेक्शन असतं तर हे प्रिय सज्जनांनो, आपण बघत आहोत हे महात्मा गांधी यांची समाधी. या ठिकाणी ही ज्योत कंटिन्यू या ठिकाणी तेवत आहे. हे बघा, हे फुलांची सजावट आहे. आपले सर्व उपासक या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत. नमो बुद्धाय, जय भीम. प्रिय सज्जनांनो, आज आपण आलेलो आहोत राजघाट या ठिकाणी महात्मा गांधी यांची समाधी बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे आपण बघत आहात हे महात्मा गांधी यांची समाधी आहे. कंटिन्यू या ठिकाणी ही ज्योत तेवत आहे आणि फुलांची या ठिकाणी सजावट केली आहे. याच ठिकाणी महात्मा गांधी यांना अग्निसंस्कार दिलेला आहे. त्यांची समाधी या ठिकाणी बांधलेली आहे. आपण बघत आहोत ही समाधी महात्मा गांधी यांची. आणि आपले सर्व धम्मसहलीतील उपासकांना या ठिकाणी आज आपण इथं पोहोचलेले आहेत. आपण तर बघत आहोत आपण सर्व उपासक आता या समाधीला भेट देऊन आता पुढच्या दिशेने रवाना होत आहेत. या अगोदर आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बघितलेलं आहे. अलीपूर रोडवरील समाधी बाबासाहेबांचं स्मारक बघितलेलं आहे आपण. त्यामध्ये आपल्याला मोबाईल अलाउड नसल्या कारणाने त्या ठिकाणचा आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही किंवा त्या ठिकाणचा व्हिडिओ आपल्याला दाखवता येत नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघत आहोत आपल्या धम्मसहलीतील उपासक सर्व या ठिकाणी राजघाट या ठिकाणी महात्मा गांधींच्या समाधीला भेट देऊन आता आपण निघणार आहोत लाल किल्ल्याकडे, ज्या ठिकाणी 26 जानेवारीला 15 ऑगस्टला त्या ठिकाणी या देशाचा राष्ट्रपती आणि पंतप्रधान त्या ठिकाणी त्या ठिकाणी ध्वजाला सलामी देतात. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत लाल किल्ला. दिल्ली येथील लाल किल्ल्याला आपण भेट देण्यासाठी जाणार आहोत. आता ही समाधी आपण बघत आहात प्रिय सज्जनांनो, ही महात्मा गांधी यांची समाधी आहे. अशा पद्धतीने आपण सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत हा संपूर्ण परिसर आहे. आपण बघत आहोत महात्मा गांधी यांच्या समाधीचा हा परिसर आपण बघत आहोत. थंडी हा मी करते ना सगळं बरोबर. पार्किंगला